जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 19 जुलैचं प्रवचन. साधनाची 4 अंगे. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे. तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच मी सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या अवगुणांकडे आणि दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ मात्र दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा मोठे दिसते. हे चुकीचे आहे. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती वेळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होईल. रोज असे तुम्ही जर करत जाल म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करावे, त्याचे महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवान नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटता कामा नये. ज्याला ते वाटते त्यांना गुरु भेटूनही न भेट झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा गेली आणि दुसऱ्या उद्या करायची आहे अशी इच्छा का असावी? म्हणजे आज एक यात्रा केली आणि उद्या लगेच दुसरी करायची राहिली अशी इच्छा का बरं असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखीन काही करायचे आहे असे त्याला ध्यानीमनीही येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. आज 19 जुलाई. आज ये प्रवचन पढ़ते पढ़ते मुझे 7 महीने हो जाएंगे थोड़े ही दिन में. और मुझे आज ऐसे पढ़ते पढ़ते ध्यान में आया कि महाराज का संदेश इसमें बदलता जा रहा है. अब महाराज कह रहे हैं कि आपको भगवत प्राप्ति होगी ही, क्योंकि महाराज ने इतने महीने देखा होगा कि ये पूरी तरह से पढ़ती है या नहीं, आगे बढ़ रही है या नहीं, करेंगे कि नहीं. महाराज भी परीक्षा लेते हैं, नामस्मरण करेंगे कि नहीं, रोज पढ़ेंगे कि नहीं. जैसे मैंने आपको बीच में बोला था, अभी व्यूज़ कम हो गए हैं, अभी बहुत सारे लोग सुनते नहीं हैं. 470 480 जो भी लोग हैं मेरे साथ में, उनको मेरा नोटिफिकेशन जाता होगा लेकिन वो सुनते नहीं हैं. तो महाराज भी ये देखते होंगे कि कितने लोग सुनते हैं, कितने लोग नामस्मरण कर रहे हैं और कितने लोग कहाँ तक पहुँचे हैं. तो उस हिसाब से उनका जो हमारे लिए एक संदेश है वो बदलता जा रहा है. अभी वो कह रहे हैं कि आपसे ये बात होगी, आपको भगवान प्राप्त होने वाला है, आप बहुत पास हो, बहुत निकट हो इसके. बस इस साधन को करते रहिए और आगे बढ़ते रहिए. मैं ऐसा नहीं कह रही हूँ कि मैंने ये बहुत कर लिया और मैं बहुत करती हूँ, मैं बहुत नामस्मरण करती हूँ. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. मैं भी चीटिंग करने में 1 नंबर कर रही हूँ.
जितना मेरे से होता है करती हूँ, लेकिन ऐसा नहीं है कि मैंने पूरी तरह से उनको ये कर दिया, सरेंडर कर दिया, ऐसा नहीं है। लेकिन एक बात ज़रूर है कि कभी भी ऐसा मन में नहीं आता है कि आज तबीयत ठीक नहीं है तो नहीं पढ़ूँ, आज नहीं जाऊँ, आज नहीं करूँ, ऐसा मन में नहीं आता है, विकल्प नहीं आ रहे हैं। और दूसरा, चिंता नहीं हो रही है, किसी भी बात की चिंता नहीं हो रही है, दिल खुश है, भगवान ने जिस तरह से मुझे रखा है, आई एम वेरी हैप्पी। तो ये कुछ कुछ बदलाव मेरे अंदर मुझे फील हो रहे हैं। ये अगर आपको भी करने हैं, खुश रहना है, तो ज़रूर आप नामस्मरण कीजिए। और आपके गुरु ने जो आपको आज्ञा दी है, बस उसको मन में लाइए। और दासबोध उन्होंने कहा है कि आपको अगर संत संगति करना है, तो आज के ज़माने में संत मिलना बहुत मुश्किल है, तो दासबोध इस उनके ग्रंथ को ही उन्होंने संत संगति का प्रमाण माना है। और जो भी संत संगति करना चाहता है, उन्होंने दासबोध ज़रूर पढ़ना चाहिए। तो समय निकल कर दासबोध पढ़िए, नामस्मरण तो करते ही रहना है और खुश रहना है। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।